श्री स्वामी समर्थ एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की भाजी इतकी छान होणार आहे आणि नवीन रेसिपी आहे. तर चला तर सुरुवात करूया. कढईमध्ये तेल घालून घेते. आताच भाताला फोडणी दिलेलंच आहे. कढीपत्ता घालून घेऊया. अद्रक लसूणचा पेस्ट थोडंसं परतून घेते. एक बारीक चिरलेला कांदा मोठा होता तर एक बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं परतून घेऊया. कांदा थोडं हलकं परतलं गेलेलं आहे. त्यात घालूया बटाटे चिरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. मटर होतं मोड आलंय तर 2 दिवस डब्यातच ठेवलं होतं तर त्यामुळे मोड आलेले आहेत आणि त्यासोबत हे घेवड्याचे बिया आहे ती हे दोन्ही मिक्स करून भाजी करणार आहे. घेवड्याच्या बिया आणि मटरची भाजी खूप चटपटीत अशी भाजी होते. तर आणि परतून घ्यायचं आहे याला. टॅमॅटो एक मोठा चिरलेला टॅमॅटो, हळद, लाल तिखट. आता हळद आणि चटणीमध्ये याला मिक्स करून घेते. झाकून ठेवूया 2 मिनिटं. 5 मिनिटं झालेले आहेत. बघूया. थोडंसं अजून कच्चं वाटतंय. सुकी भाजी करायची असेल तर असंच वापरून घ्यायचं. अगर थोडा रस्सा करायचा असेल तर थोडं पाणी वाढवू शकता. मला थोडंसं पातळ करायचं आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते. अजून थोडंसं पाणी घालून घेते अजून. तर भाजी आपली थोडी तयार व्हायला आलेली आहे. तर भाजीत आता मसाले घालून घेऊया. धनिया पावडर 1 चमचा, गरम मसाला आणि हे घरात केलेला मसाला, तीळ खोबरं ते घालून केलेला मसाला आणि परतून घेऊया. मिक्स करून घेऊया या मसाल्यात भाजी. घेवड्याच्या शेंगा सुद्धा, घेवड्याच्या बिया सुद्धा शिजले छान. मटर सुद्धा छान शिजले गेलेले आहे. बघा. कस्तुरी मेथीची पावडर थोडीशी, कोथिंबीरची सुद्धा मी पावडर तयार करून ठेवते. कधी जास्त कोथिंबीर आणली का त्याला असं वाळवून स्वच्छ धुवून बारीक चिरून वाळवून त्याची पावडर तयार करून ठेवायची. म्हणजे एखाद्या वेळेस कोथिंबीर जरी आपल्याला महाग मिळाली तर त्या बदल्यात आपण त्याची पावडर सुद्धा यूज करू शकतो. तर आज कोथिंबीर नव्हती म्हणून मी पावडरचा वापर केलेला आहे. 1-2 मिनिटं वापरून घेऊया. भाजी तयार आहे. चला तर मग गॅस बंद करून घेते. आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. गॅस बंद करून घेते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. टिफिनसाठीच, घरात सुद्धा टिफिनसाठी सुद्धा ही भाजी छान आहे करायला.